मुलांच्या शाळा संपल्या आणि आता सुट्ट्या सुरू झाल्या. दिवसभर घरी असतात तर त्यांना नवीन नवीन काहीतरी खायला लागतं. आज मी अतिशय पौष्टिक अशी ॲपल कपकेकची रेसिपी शेअर करत आहे, जे बनवणं खूपच सोपं आहे आणि केक तर तसेही मुलांना आवडतातच आणि ते ॲपलचे आहेत म्हणून खूप पौष्टिक सुद्धा आहे. तर मग चला सुरू करूया. ॲपल कपकेक बनवण्यासाठी इथे मी 2 ॲपल घेतले होते. स्वच्छ धुवून घेतलं, त्याचं साल काढून घेतलं आणि त्याला असं कापून घेतलं आणि त्याचा बियाचा जो पार्ट आहे तो काढून घेतला आहे. आता हे ॲपल जे आहे ते आपल्याला किसून घ्यायचे आहे. तर एक असं छोटीशी किसणी घ्यायची. कुठल्याही मोठ्या किसणीने किंवा छोट्या किसणीने तुम्ही किसून घेऊ शकता. फक्त हे ॲपल आपल्याला किसून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे हे सगळे ॲपल मी किसून घेतलेले आहेत आणि हे लवकरच लाल होतात म्हणून पुढची जी प्रोसेस आहे ती आपल्याला लवकर करायची आहे. तर केक बनवण्यासाठी एक मोठं बाउल घ्यायचं. त्यामध्ये अर्धा कप एवढं कोमट दूध घेतलं आहे. दूध हे थोडंसं कोमट आहे, जास्त गरम पण नाही आणि थंडही नाही. अर्धा कप एवढी पिठी साखर घालायची. यामध्ये साखरला मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आणि पिठी साखर तयार करून घेतली. सोबतच 1 टीस्पून एवढं विनेगर घालायचं. विनेगर घातल्यानंतर छान मिक्स करून घ्यायचं. एकाच डायरेक्शनने 2 ते 3 मिनिटासाठी सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. हा केक जो आहे तो बनवणं खूपच सोपी आहे आणि तेवढा पौष्टिक सुद्धा आहे. तर इथे मी सगळं विनेगर, दूध आणि साखर मिक्स करून घेतली. आता यामध्ये 1/4 कप एवढं ऑइल टाकायचं आहे. कुठलंही अनफ्लेवर्ड तेल तुम्ही यूज करू शकता. सोयाबीन, राईस ब्रॅन किंवा ऑलिव्ह ऑइल किंवा बटर सुद्धा यूज करू शकता. तेल टाकल्यानंतर परत 1 ते 2 मिनिटासाठी छान मिक्स करून घ्यायचं. हे व्यवस्थित मिक्स झालं की आता या बाउलवर एक चाळणी ठेवायची. त्यामध्ये 1 कप गव्हाचं पीठ घ्यायचं. 1/4 कप एवढं मिल्क पावडर टाकायचं. मिल्क पावडर टाकणं अगदी ऑप्शनल आहे, पण मिल्क पावडर टाकल्यामुळे केकला एक रिचनेस येतो. 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि अर्धा टीस्पून बेकिंग सोडा टाकायचं. सगळं ड्राय साहित्य चाळणीमधून या बाउलमध्ये व्यवस्थित चाळून घ्यायचं. असं केल्यामुळे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स पण होतं आणि केक जो आहे तो लाईट होतो. तर सगळं ड्राय इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते चाळून झाले आहेत. आता एखाद्या विस्कर किंवा चम्मचच्या मदतीने हे सगळं ड्राय साहित्य वेट साहित्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. म्हणजे आपल्याला एक लंप फ्री केकचं बॅटर बनवून घ्यायचं आहे. एकाच डायरेक्शनने विस्क करायचं, जेणेकरून यामध्ये बिलकुलही लम्प्स पडणार नाही आणि एअर मस्त इन्कॉर्पोरेट होईल. तर अशा प्रकारे लंप फ्री बॅटर तयार झालं की यामध्ये 1 टीस्पून एवढं व्हॅनिला इसेन्स टाकायचं आणि परत मिक्स करायचं. एकदम हलक्या हाताने मिक्स करायचं, जास्त जोरात याला मिक्स करायचं नाही. व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता अशा प्रकारे व्हॅनिला इसेन्स टाकून मिक्स करून घेतलं. आता यामध्ये ॲपल जे आपण किसून ठेवलं होतं ते घालायचे. तर 1 कप गव्हाच्या पिठासाठी 2 ॲपल घेतले आहे. तुम्हाला किती कप केक करायचे त्यानुसार तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता. किसलेला ॲपल या बॅटरमध्ये घातल्यावर व्यवस्थित मिक्स करून घेतलं. एकदम हलक्या हातानेच हे सुद्धा मिक्स करायचं आहे. तर आपलं केकचं बॅटर तयार झालेलं आहे. इथे माझ्याकडे छोटे छोटे कप केक्सचे मोल्ड आहे. जर तुमच्याकडे कप केक्सचे मोल्ड नसेल तर तुम्ही जे पेपर कप असतात त्याच्यात बनवू शकता किंवा अशा वाट्यामध्ये सुद्धा बनवू शकता. फक्त वाटीला बटर पेपर लावून घ्यायचा. आता या कप केकच्या मोल्डमध्ये केकचं बॅटर टाकून घ्यायचं. 3/4 कप एवढं बॅटर टाकायचं. कप पूर्ण भरायचा नाही, कारण केक जेव्हा फुलतो तेव्हा मोल्डच्या बाहेर येऊ शकतो. तर बघा हे बॅटर मी कपकेकच्या मोल्डमध्ये टाकून घेतलं आहे. हे कपकेक आता मी बेकिंग ट्रेमध्ये ठेवलेत आणि यावर गार्निशिंगसाठी मी काही माझ्याकडे पंपकिन सीड्स होत्या त्या टाकून घेतल्या आहेत. ह्या सुद्धा अतिशय पौष्टिक असतात खायसाठी. तुम्ही यावर ड्रायफ्रूट्स कापून टाकू शकता, तीळसुद्धा टाकू शकता आवडीप्रमाणे. आता याला 180 डिग्री सेल्सिअसवर 20 मिनिटासाठी कन्व्हेक्शन मोडवर मी बेक केलेला आहे. तुम्ही हे कपकेक कुकरमध्ये किंवा कढईमध्ये सुद्धा बनवू शकता. याआधी मी त्याची रेसिपी सुद्धा शेअर केली आहे. 20 मिनिटानंतर टूथपिक टाकून चेक केलं तर केक व्यवस्थित बेक झाले होते. याला ओव्हनच्या बाहेर काढून घ्यायचं आणि पूर्णपणे थंड होऊ द्यायचं. थंड झाल्यावरच याला डिमोल्ड करायचं, म्हणजे मोल्डमधून बाहेर काढायचं. गरम असताना जर केक आपण मोल्डमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला तर ते व्यवस्थित बाहेर निघत नाही आणि तुटू पण शकतात. आणि आता बघा व्यवस्थित बाहेर निघालेला आहे, कारण केक पूर्णपणे थंड झालेला आहे आणि हे अतिशय पौष्टिक असे ॲपलचे कपकेक तयार झालेले आहे.
अतिशय स्पॉन्जी आणि सगळीकडून व्यवस्थित बेकसुद्धा झालेला आहे। तुम्हाला हा एक कप केक मी कापूनसुद्धा दाखवते बघा, एकदम इझिली कापला तर जातच आहे, कारण एकदम मॉइस्ट आणि सॉफ्ट आहे आणि आतूनही बघा एकदम जाळीदार झालेला आहे आणि स्पॉन्जीसुद्धा झालेला आहे। ज्यांना ॲपल आवडत नाही त्या मुलांना ॲपल खाऊ घालण्याची ही खास ट्रिक आहे। मी तर माझ्या मुलींना अशाच प्रकारे ॲपल खायला देते, कारण तिलासुद्धा ॲपल आवडत नाही। तुमच्या मुलांना सुद्धा जर ॲपल खायला आवडत नसेल तर अशा प्रकारे कपकेक बनवून द्या, ते एकच्या जागी 2 ॲपल खातील आणि खुश होतील। तर नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा। बाय बाय।